सिद्धेश बोडस यांच्या राहत्या घरी मित्रपरिवाराच्या आयोजनात हा शिवजन्मोत्सव साजरा होताना एकूणच काय भावना व्यक्त कराल? ही संकल्पना आपण कधीपासून राबवली आणि कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्या मित्रपरिवाराचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेला हा जिव्हाळा, प्रेम, काय भावना व्यक्त कराल? गेल्या 6 वर्षापासून आम्ही घरगुती शिवजयंती साजरी करतोय आणि सगळे जी पोर आहेत ती आपलं कॉलेज असेल किंवा काम असेल जे सगळं संपून कामाला यायचे इथं. प्रत्येक जण त्याचं 100% द्यायचं. इक्वल कॉन्ट्रीब्युशन असतं सगळ्यांचं आणि जे काय असतं ते मनापासून असतं. आमच्या राजाच्या एका शौर्य कथाचा एक देखावा हरवेळी साजरा करतो. प्रत्येक वेळी एक युनिक थीम असते. यावेळी जे आहे ते एक केदारेश्वर रहस्यमय गुफा ही थीम ठरवली आहे. तो अशा प्रकारचं स्वरूप या ठिकाणी साकारलेलं आहे. एकूणच या ठिकाणी जेव्हा अनेक लोक आले असतील त्यांना हे दृश्य अतिशय उल्लेखनीय वाटत असेल आणि ही संकल्पना पुढेही कशा प्रकारची चालू राहील? प्रत्येक वेळी आम्ही हे बघतो की एक नवीन युनिक थीम असावी. यावेळी आम्ही हे ठरवले आहे. ह्याच वेळी दुसरी पुढच्या वर्षीची थीम जी आहे ठरवली जाते. प्रत्येक जण त्यांचे विचार मांडतात. जे काय असेल ते ऑन पेपर ठरवलं जातं आणि त्यानुसार आम्ही थीम ठरवतो. 18 आणि 19 तारीख असे 2 दिवस हा सोहळा या ठिकाणी आपण मित्रपरिवाराने आयोजित केला. काय काय ह्या सोहळ्यामध्ये 18 तारखेला आणि 19 तारखेला कशा प्रकारचं आयोजन राहिलं? सर्वप्रथम भजनाचा कार्यक्रम असतो 18ला 10 वाजता. त्यानंतर पाळणा असतो शिवाजी महाराजांचा आणि त्याच्यानंतर जी काय थीम असते ती रिव्हील झालेली नसते. जेवढे काम करणारे असतात त्यांनाच माहित असतं की काय बनवलंय आणि काय दाखवलं जाणार आहे. ते 12 नंतर ती थीम रिव्हील होते सगळीकडे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जे आहे ते पाया पडण्यासाठी जी आहे ती थीम ओपन केली जाते आणि महाप्रसादाचा कार्यक्रम. आणि जेव्हा शिव जन्मोत्सव होतो, आरती होते, कशा प्रकारचा आजूबाजूच्या जनतेचा या ठिकाणी प्रतिसाद लाभतो आणि एक चौकात होणारा शिव जन्मोत्सव आणि घरामध्ये होणारा जन्मोत्सव बिल्डिंग वासियांना, मित्रपरिवारांना या ठिकाणी येऊन एक आदर्श राजाचं दर्शन घ्यायला या ठिकाणी मिळतं. काय भावना व्यक्त करा? डीजे आणि ह्याच्या गाण्या व्यतिरिक्त पण आम्ही महाराज प्रेक्षकांना दाखवायचे ठरवलेत. भजन असतील किंवा पोवाडे असतील अशा ठिकाणी आम्ही हे साजरे करतो आणि कुठलेही डीजेचे गाणं न लावता आम्ही स्वतः भजन म्हणतो आणि त्या ठिकाणी साजरे होते शिवजयंती. आणि असेच ह्या युवकांकडून प्रेरणा घेऊन प्रत्येक घरोघरी हा जन्मोत्सव आपल्याला पाहायला मिळेल. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कामोठे.